आहे. तिसरा निर्धाव चेंडू उत्कृष्ट गोलंदाजी करताना मायकल आपल्या संघासाठी काटिकला थोडेसे दाबूनच ठेवलेले आहेत. 3 चेंडूत 1 धावा झालेली आहे. चौथा चेंडू आणि 1 धाव घेण्यात यश आलेलं आहे काटिकला. 4 चेंडू 2 धावा. फलंदाजी आलेले संकेत. संतोषीलांचे दोन्ही फलंदाज फॉर्ममध्ये, दोन्ही फलंदाजाला मॅन ऑफ द मॅच भेटलेली आहे. सोमेश्वर खाटिकमारे आणि संकेत मस्तेकर. उजव्या हाताचे फलंदाज संकेत, उजव्या हाताचे गोलंदाज मायकल. उत्कृष्ट लेगच्या दिशेने खेळलेला चेंडू आणि 1 धाव घेण्यात यश आलेला आहे संकेत यांना. सोमेश्वर खाटिकमारे थोडीशी शांत त्यांची बॅट आहे, परंतु जेव्हा त्यांची बॅट चालू आहे तर वादळासारखी त्यांची बॅट चालू असेल. 1 टू गो. 5 चेंडू 3 धावा. मायकलचा शेवटचा चेंडू जोरदार फटका आणि थोडक्यात वाचले आहेत, परंतु 1 धाव घेण्यात यश आलेला आहे खाटिक यांना. 1 षटकाच्या अखेरीस 4 धावा बिनबाद. एक षटकाच्या अखेरीस 4 धावा. फलंदाजीला गोलंदाजीला आलेत वैयक्तिक पहिल्या संघासाठी दुसरं षटक घेऊन आलेत आनंद त्रिभुवन छोटू. खाटिकची बॅट जणू काही थांबलेली आहे. आता बघूया खाटिकमध्ये आपल्या संघासाठी काय करतील. एक धडाकेबाज फलंदाज. आधीच्या मॅचमध्ये त्यांनी तब्बल 3 चौकार मारले होते. त्याची हॅट्रिक हुकली होती, परंतु बघूया आता ह्या मॅचमध्ये ते हॅट्रिक करतात का. उत्कृष्ट असा फटका आणि डिक्लेअर झोनमध्ये 1 धाव. एक चेंडू 5 धावा. उत्कृष्ट असं जज केलेला आहे. अवांतर चेंडू. पुन्हा एकदा 1 चेंडू एक्स्ट्रा टाकावा लागेल. 1 चेंडू 6 धावा झालेले आहेत संतोष शिलन संघाचे. छोट्याचा फसवा चेंडू जणू काही साखटीच्या अंगावरच टाकलेला. 2 चेंडू 7 धावा. खाटिकला पूर्णपणे बांधून ठेवलेला आहे समोरच्या संघाने. उत्कृष्ट गोलंदाजीचे प्रदर्शन करताना सुरेंद्र येवला संघाचे गोलंदाज. 2 चेंडू 7 धावा. तसं चेंडू उत्कृष्ट असं फटका, तेवढंच उत्कृष्ट असं क्षेत्ररक्षण पाहायला मिळत आहे. 3 चेंडू 8 धावा. आनंदचा चौथा चेंडू आणि सोमेश्वर खाटिकमारे बाद झालेले आहेत धावचीत. संतोष शिलेला मोठा झटका. खाटिकमारे यांच्या रूपात रनआउट झालेले आहेत, धावचीत झालेले आहेत. हार्ड लक ब्रो. संतोषचे डावकरे फलंदाज खाटिकमारे बाद झाले आहेत. संतोष शिलेला मोठा झटका लागलेला आहे. इनफॉर्म बॅट्समन इथे बाद झालेले दिसत आहेत, परंतु अजूनही इनफॉर्म बॅट्समन एक मैदानावर आहेत संकेत मस्तेकर. पुढील मॅचसाठी टॉससाठी यायचं आहे. पुढचे दोन्ही कप्तानला विनंती, आपण टॉससाठी यायचं आहे. 4 चेंडू 8 धावा. 4 चेंडू 8 धावा. पाचवा चेंडू 1 धाव घेण्यात यश आलेला आहे. पुढच्या सामन्याच्या टॉससाठी यायचं आहे. अनिल इलेव्हनचे कर्णधार अनिल. नामदेव इलेव्हनचे कर्णधार नामदेव गाडगे यांना विनंती करतो कृपया आपण टॉससाठी स्टेजवर यायचं आहे. दोन्ही कर्णधार अनिल इलेव्हन, नामदेव इलेव्हन. टॉससाठी आपण स्टेजवर यायचं आहे. उत्कृष्ट फलंदाजी करताना समृद्ध आपल्या संघासाठी
2 षटकाच्या अखेरीस 10 धावसंख्या, 1 गडी बाद. उत्कृष्ट गोलंदाजी करताना बाबेलांचे गोलंदाज अनिल इलेवन, नामदेव इलेवन दोन्ही कर्णधारांना विनंती आहे कृपया आपण मंचावर यायचं आहे टॉससाठी. तिसरा उत्कृष्ट गोलंदाजी तिसऱ्याने वैयक्तिक पहिलं षटक घेऊन आले कर्णधार सुरेंद्र आपल्या संघासाठी. पहिला निर्धाव चेंडू, दुसरा चेंडू ही निर्धाव आहे. उत्कृष्ट गोलंदाजी करताना सुरेंद्र आपल्या संघासाठी. नितेश झेटे दुसरा चेंडू लॉंगॉनच्या दिशेने, तेवढंच उत्कृष्ट असं क्षेत्ररक्षण छोटूचं. सेकंड सेमीचा टॉस सोडून घ्यायचं आहे. 3 चेंडू 11 धावा. आणि हा चेंडू सीमारेच्या पार बाद झालेला आहे. समृद्ध संघाला दुसरा झटका लागत आहे. 4 चेंडू 11 धावा झालेल्या आहेत. दुसरा सेमीचा आपण टॉस उडत आहे. नामदेव इलेवन वर्सेस अनिल इलेवन. आणि सेकंड मॅचचा टॉस इथे अनिल इलेवनने टॉस जिंकलेला आहे. आपला निर्णय आपण लवकरच कळवावा. फलंदाजीला आलेत गठ्ठ्या. उत्कृष्ट असा फटका मारला होता लॉंग ऑफच्या दिशेने. 1 धाव घेण्यात यश आलेला आहे. 5 चेंडूच्या अखेरीस धावसंख्या झाली आहे 12. वन टू गो. 12 धावा झालेल्या आहेत. तिसऱ्या षटकाचा अखेरचा चेंडू. संकेत मस्तेकर संयमी खेळ खेळताना दिसत आहेत. 3 षटकाच्या अखेरीस धावसंख्या झाली आहे 13. 2 गडी बाद. डिफेंडिंग चॅम्पियन बाबा इलेवन उत्कृष्ट अशी क्षेत्ररक्षक. 3 षटकात 13 धावा, 2 गडी बाद. चौथा गोलंदाज टिल्लू. पहिला चेंडू. संकेताने 1 धाव घेतलेली आहे. डॉट बॉल आहे. डेड बॉल आहे. डेड बॉल. उत्कृष्ट असा फटका आणि इथे कॅच सोडलेली आहे छोटूनी. उत्कृष्ट असा फटका होता गटाचा लॉंगनच्या दिशेने. 2 चेंडू 15 धावा. आणि हा अवंतर चेंडू असेल. 2 चेंडू 16 धावा.
3 चेंडू 17 धावा झाल्या आहेत. पुन्हा एकदा एक धाव घेण्यात यश आलेलं आहे संकत यांना. 3 चेंडू 17 धावा. अट्ट्याचा उत्कृष्ट असा फटका, तेवढंच उत्कृष्ट क्षेत्ररक्षण निशांत यांचं. 4 चेंडू 18 धावा इथे झालेले आहेत. शेवटचे 2 चेंडू बाकी आहेत. उत्कृष्ट असा फटका, तेवढं उत्कृष्ट क्षेत्ररक्षण पाहायला आपल्याला मिळत आहे. 5 चेंडू 19 धावा. वन टू गो. जर गौराने आता या चेंडूवर 4 मारला तर त्यांना प्रफुल्लकडून 200 रुपयाचं पारितोषिक. 5वा चेंडू होता हा. गौरांगला काही चेंडू कळलेला नाही आणि फलंदाज त्रिपाळाची झालेले आहेत. 4 षटकाच्या अखेरीस संतोष इलन संघाची धावसंख्या झालेली आहे 19. सुरेंद्र इलन संघाला 20 धावाचे आव्हान असणार आहे. जर त्यांनी आव्हान हे पार केलं तर ते अंतिम फेरीमध्ये प्रवेश करतील, याची नोंद घ्यायची आहे. चालू सामन्यामध्ये जो संघ जिंकणार तो संघ अंतिम फेरीमध्ये प्रवेश करणार आहे, याची दोन्ही संघांनी नोंद घ्यायची आहे. सुरेंद्र इलेव्हन संघाला 20 धावाचे आव्हान असणार आहे. चला थोडीशी घाई करायची आहे. संतोष इलेव्हन वीस धावाचे आव्हान असणार आहे. फलंदाजी आहेत मायकल. मायकल आणि निशांत फलंदाजीला आले आहेत. दोघे उजव्याचे ते फलंदाज आहेत. गोलंदाजीला आले आहेत सोमेश्वर खाटीकमारे, ऑलराऊंडर. ओके, आपल्या संघासाठी ते काय करते, संघाला अंतिम फेरीमध्ये घेऊन जातात की नाही बघूया. उत्कृष्ट असे गोलंदाज आहेत, डावाचे गोलंदाज. 20 धावाचे आव्हान घेऊन उतरलेले सुरेंद्र इलेव्हन संघ. सोमेश यांचा उत्कृष्ट असा चेंडू, उत्कृष्ट अशी फिल्डिंग त्यांनी लावलेली आहे. पहिला निर्धाव चेंडू. डिक्लेअर झोनमध्ये एक धाव घेताना मायकल. 2 चेंडू 1 धावा. आणि हा अवांतर चेंडू असेल, नो बॉल. पुन्हा एकदा एक चेंडू टाकावा लागेल सोमेश यांना. फुलटॉस बॉल होता परंतु मायकलच्या बॅटीला काही बॉल लागला नाहीये. 2 चेंडू 2 धावा. दुसरा चेंडू एक धाव घेण्यात यश आले. मायकल यांना 3 चेंडू 3 धावा. सोमेश यांचा 4था चेंडू. निशांत याने उत्कृष्ट लेगला घेऊन 1 धाव कंप्लीट केली आहे. 4 चेंडू 4 धावा झालेल्या आहेत.
सुरेंद्र संघाचे उत्कृष्ट चेंडू, फलंदाजाला काय चेंडू कळाले नव्हता, उत्कृष्ट चेंडू टाकला होता सोमेशने. 5 चेंडू 4 धावा. शेवटचा चेंडू आणि हा निर्धाव चेंडू आणि इथे विकेटचं पतन होताना दिसत आहे. मायकल बाद झालेले आहेत. उत्कृष्ट क्षेत्ररक्षण घटनाच्या आतून इथे सुरेंद्र संघाला पहिला धक्का मायकलच्या रूपात. एक षटकाच्या अखेरीस 4 धावा, 1 गडी बाद. एक चेंडू 4 धावा. फलंदाजीला आले देवेंद्र, अतिशय चपळ फलंदाज आहेत, 1-1 धावा घेण्यात माहीर. गोलंदाजीला जयेश, वैयक्तिक पहिल्या संघासाठी दुसरा षटक घेऊन जयेश. फलंदाजीला देवेंद्र. पहिला चेंडू उत्कृष्ट असा चेंडू, निर्धाव चेंडू असणार आहे. थोडंसं दडपण दिसत आहे आता बाबाईलन संघावर. मॅच मध्ये कमबॅक करताना संतोष शिलन संघाचे खेळाडू. 1 चेंडू 4 धावा. दुसरा चेंडू, फलंदाजाला काही चेंडू कळत नाहीये. उत्कृष्ट गोलंदाजी करताना आपल्या संघासाठी जयेश, उत्कृष्ट गोलंदाजी करताना आपल्या संघासाठी दोन्ही निर्धाव चेंडू टाकले आहेत. तसंच तिसरा फटका आणि हा थोडक्यासाठी धावचीत होताना वाचलाय देवेंद्र. उत्कृष्ट क्षेत्ररक्षणाचा नजारा इथे पाहायला भेटतोय आता संतशीलन संघाकडून, संकेतकडून. 3 चेंडू 5 धावा. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू. 4 चेंडू 5 धावा झालेले आहेत संतशीलन संघाचे. सामना हा अटीतटीचा होत आहे. 4 चेंडू 5 धावा. पाचवा चेंडू, उत्कृष्ट असं क्षेत्ररक्षण करांच्या माध्यमातून समूच्या परंतु 1 धाव घेण्यात यश आलेला आहे निषाद यांना. 5 चेंडू 6 धावा झालेल्या आहेत. संतोषीलन उत्कृष्ट असा फटका. 1 धाव घेण्यात यश आलेल्या देवेंद्र यांना. 2 षटकाच्या अखेरीस 7 धावा झालेल्या आहेत सुरेंद्र इलेव्हन संघाचे. 12 चेंडू 13 धावाची गरज आहे आता. वीरेंद्र इलेव्हन संघाला 12 चेंडू 13 धावाची गरज. चला, थोडीशी घाई करायचे फलंदाज. तिसरं आणि वैयक्तिक पहिलं शतक घेऊन आले आहेत सुतेश पाटील संघासाठी. तिसरं वैयक्तिक पहिलं षटक सुतेश पाटील. सुतेश यांचा पहिला चेंडू, अवंतार चेंडू. थोडीशी दिशा भटकताना दिसत आहे सुतेश पाटील. अवंतार चेंडू. उत्कृष्ट असं फलंदाजी करताना देवेंद्र आपल्या संघासाठी 1 धाव घेण्यात यश आलेला आहे. 11 चेंडू 11 धावा.
दुसरा चेंडू उत्कृष्ट असं क्षेत्ररक्षण दीपेश पाटीलच्या माध्यमातून आपल्याला पाहावयास मिळत आहे. उत्कृष्ट क्षेत्ररक्षण, 2 चेंडू 9 धावा. दोन चेंडू 9 धावा. चला थोडीशी घाई करायची आहे. तिसरा चेंडू पुन्हा एकदा आणि हा इथे थोडासा उत्कृष्ट अशी क्षेत्ररक्षण केले आहे सुतेशने. स्वतःच्या माध्यमातून बॉल पकडून डायरेक्ट हिट मारला आहे. पंचांचा निर्णय येईपर्यंत थांबायचा. पंचांचा निर्णय कळवतील. आणि फलंदाज बाद झालेले आहेत. सुरेंद्र संघाला मोठा झटका. 9 चेंडू 11 धावा. तसेच पुढच्या मॅचचे अपडेट. अनिल इलेव्हन संघाने टॉस जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला आहे. नामदेव इलेव्हन संघाला विनंती, आपण लगेच आपलं क्षेत्ररक्षण रचून घ्यायचं सामना संपल्यावर. 3 चेंडू 9 धावा. 9 बॉल 11. पुढील मॅचची अपडेट. अनिल इलेव्हन संघाने टॉस जिंकून बॅटिंग घेतलेली आहे. नामदेव इलेव्हन संघाला विनंती, आपण आपलं क्षेत्ररक्षण लगेच लावून घ्यायचं आहे मॅच संपल्यावर. फलंदाजीला आले डावखुरे फलंदाज करण. उत्कृष्ट लेगच्या दिशेने 1 धाव घेताना यश करण यांना. 4 चेंडू 10 धावा झालेल्या आहेत. सुद्याचा 5वा चेंडू, तेवढंच उत्कृष्ट अशी फलंदाजी निशांच्या माध्यमातून. 5 चेंडू 11 धावा झालेल्या आहेत. 7 चेंडू 9 धावाची गरज आहे सुरेंद्र इलेव्हन संघाला. जो संघ हा सामना जिंकणार तो संघ अंतिम फेरीमध्ये प्रवेश करणार आहे, याची दोन्ही संघांनी नोंद घ्यायची आहे. 1 टू गो. 5 चेंडू 11 धावा झालेल्या आहेत सुरेंद्र इलेव्हन संघाच्या. शेवटचा चेंडू आणि पुन्हा एकदा 1 धाव घेण्यात यश निशांत यांना. 6 चेंडू 8 धावाची गरज आहे आता सुरेंद्र इलेव्हन संघाला. थोडं घाई करायची आहे राजन दादा, थोडंसं मॅच चालू करायची. मॅच थांबवायची नाही आहे, आपल्याला वेळेचं बंधन असणार आहे. दोन्ही टीमला विनंती आहे, थोडी घाई करायची आहे. 6 चेंडू 8 धावा. 7 धावा जरी आपण केला तरी आपण विन आहेत. सुरेंद्र इलेव्हनचे संघाला विनंती, जर आपण 7 धावाही केला तरी आपण ही मॅच आपण जिंकू शकतो. खाटिक, थोडी घाई करायची आहे. खाटिक मारे, थोडी घाई करायची आहे. चला थोडी घाई करायची आहे. राजन शिंदे मॅच चालू करायची आहे. 6 चेंडू 8 धावा. थोडी घाई करायची, आपल्याला वेळेचं बंधन आहे. अजून आपल्याला 4 मॅच खेळवायचे आहेत. आणि 6 चेंडू 8 धावाची गरज. आणि आता कर्णधार संतोष स्वतः गोलंदाजीसाठी आलेले आहेत. निशांत करण. 6 चेंडू 8 धावा. संदेशचा पहिला चेंडू आणि तिथंच उत्कृष्ट क्षेत्ररक्षण आणि हा फलंदाज बाद होताना दिसत आहे. सुरेंद्र इलेव्हन संघाला मोठा झटका. 5 चेंडू 8 धावा. आपण विकेट गमावला. आता सुरेंद्र संघाला कंपल्सरी चेस असणार आहे. 5 चेंडू 8 धावा. दुसरा चेंडू. 1 धाव घेण्यात यश आले निशांत यांना. 4 चेंडू 7 धावांची गरज आहे सुरेंद्र इलेव्हन संघाला.
फलंदाजीला नवीन फलंदाज दुर्वेश, त्यांच्याकडे क्षमता आहे चेंडू सीमा पार करण्याची, चौकार मारण्याची त्यांच्या क्षमता आहे. 4 चेंडू 7 धावा. चला थोडी घाई करायची आहे, सामना थांबवायचा नाही. एक अंपायर राजन शिंदे, थोडीशी घाई करायची आहे. कार्तिकच्या दादात परंतु एक धाव घेण्यात यश आलेला आहे दुर्वेशांना. 3 चेंडू 6 धावा. उत्कृष्ट असा सामना पाहायला मिळतो आपला फर्स्ट सेमीफायनलचा. नामदेव 11 आपण आपले क्षेत्ररक्षक रचून घ्यायचा. हा सामना संपला की लगेच अवांतर चेंडू. अवांतर चेंडू 3 चेंडू 5 धावा कंपल्सरी असणार आहे. निशाणाचा उत्कृष्ट असा फटका आणि इथे सोमेश्वर यांचा चुकीचा थ्रो आणि रन घेण्यात यश आलेलं आहे. फलंदाजीला दुर्वेश 2 चेंडू 4 धावा. उत्कृष्ट अटीतटीचा हा सामना आपल्यास पाहावयास मिळत आहे. संतोष 11 वर्सेस सुरेंद्र 11. 2 चेंडू 4 धावा कंपल्सरी चेस आहे दोन्ही संघाला. सुरेंद्र 11 संघाला. फलंदाजीला दुर्वेश निशांत, बिग हिटर दुर्वेश. दोन चेंडू 4 धावा कंपल्सरी चेस. आणि हा 9 चेंडू आणि तिसरं दुसरं क्षेत्ररक्षण विकास करून पाहावयास मिळत आहे आपल्या संघासाठी. 2 चेंडू 3 धावा. कर्णधार संतोष थोडेसे कन्फ्यूज दिसत आहेत. 2 अवांतर चेंडू त्यांनी टाकले त्या संघामध्ये. पुढचा चेंडू ऑफच्या दिशेने शाटिकाचे उत्कृष्ट क्षेत्ररक्षण. 1 चेंडू 2 धावा कंपल्सरी चेस असणार आहे ह्या दोन्ही संघामध्ये. जो संघ जिंकेल तो संघ अंतिम फेरीमध्ये प्रवेश करणार आहे. एकदा सामना आवडला असेल तर दोन्ही संघासाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. पहिला उत्पन्न फेरीचा सामना 1 चेंडू 2 धावा. याच्या लगेच याच्या पुढील सामना अनिल 11 नामदेव 11 असणार आहे. नामदेव 11 आपलं क्षेत्ररक्षण रेडी करायचं आहे. 1 मिनिट थांबायचं. 1 मिनिट थांबायचं. 1 मिनिट थांबायचं. एक मिनिट थांबायचंय. दोन्ही संघाचे 3-3 गाडी बाद झालेले आहेत. 3 गाडी बाद झालेत. दोन्ही संघाचे 3-3 गाडी बाद झालेले आहेत. थोडेसे ते नियमावली चेंज होते. दोन्ही संघाचे 3-3 गाडी बाद झाले आहेत. जर सुरेंद्रने 1 रन केला तरी आपण हा सामना जिंकू शकतो कारण की आपण टॉसविन आहात. आणि जर आपण 2 धाव घेताना आपला विकेट गडी बाद झाला तर आपला संघ हरू शकतो. नामदेव 11 आपला संघ रेडी करायचा आहे. लगेच आपलं क्षेत्ररक्षण रचून घ्यायचं आहे पुढच्या सामन्यासाठी. नामदेव 11 1 चेंडू 2 धावा परंतु टॉस विन असल्यामुळे सुरेंद्र 11 संघाला ॲडव्हान्टेज भेटणार आहे. 1 धावा केली तरी ते ह्या सामन्यात विन होतील आणि अंतिम फेरीमध्ये प्रवेश करतील. आधीच्या वर्षीचे डिफेंडिंग चॅम्पियन सुरेंद्र 11 पुन्हा एकदा आपल्या संघाला अंतिम फेरीमध्ये घेऊन जातील की नाही तर ह्या चेंडूमध्ये आपल्या सर्वांनाच कळेल.
एक चेंडू एक धावा, काहीतरी कर भावा निशान. शेवटचा चेंडू आणि ते मिसफिल्ड होताना दिसते आणि सुरेंद्र 11 संघाने अंतिम फेरीमध्ये प्रवेश केलेला आहे. विजयी संघाचे हार्दिक हार्दिक अभिनंदन. आधीच्या वर्षीचे डिफेंडिंग चॅम्पियन सुरेंद्र 11 यांनी यंदाही अंतिम फेरीमध्ये प्रवेश केलेला आहे. हार्ड लक संतोष 11 बॅड लक. चला थोडीशी घाई करायची आहे. खाटीक मारे सोमेश टीम बाहेर घ्यायची आहे. विजयी संघाचे हार्दिक अभिनंदन. नामदेव 11 क्षेत्ररक्षण रचून घ्यायचं आहे. चला थोडीशी घाई करायची आहे. दुसरा एलिमिनेटर सामने इथे चालू होणार आहे. नामदेव 11 अनिल 11 संतोष अनिल 11 बॅटिंग.